अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मास महात्म्य. आजचा अध्याय आहे 17वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. जय जयाजीर गुराया अनाथनाथा प्राणसखया. दुर्धर हे तुझी माया निर्वारी भयापासुनी. मी तव अत्यंत दीन पदरी नसे काही धन. जेणे घडे दान पुण्य हे तो न घडे जाण सर्वथा. परी विश्वास बैसला एके ठाई नामविन सार्थक नसे काही. म्हणून भलत्या प्रकारे पाही नाम हृदयी वसू दे. या लागी नाही हेत धरिला दुसराही वाक्य आधार ऐकिला. नारदा प्रति अनुवादला स्वयं जनार्दन रूपे. ऐसिया व्यास वचने विश्वास धरिला जीव प्राणे. कथा कुशळता काही नेने आनिक नेने साधन. आता कळे तैसे करी तारी अथवा मारी. उचित येईल ते करी अयोध्या पुरवासिया. ऐका श्रोते हो सादर मल महात्माचा विस्तार. कथा भाग अपूर्व फार लक्ष्मी नारायण संवाद. लक्ष्मी ते वेद जनार्दन मलमासी करिता स्नान. परी दीनत्रय करिता जान तेही महिमान अवधारा. जया ते शक्ती नाही शरीरी स्नान करिता एक मास वरी. तयाने त्रिरात्र बरविया परी स्नानविधी सारिजे. तरी विषयांची इतिहास अवधारी जे सावकाश. श्रवण करिता विशेष साधे यश तया ते. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रवाह विचित्र ब्राह्मणवर्णी सुपात्र पै. ब्रह्मवृंदाचा समुदायो ठाई ठाई वेदघोष पहाहो. चारी वर्ण स्वधर्म पहाहो यथाचारे वर्तती. षटकर्मीत ब्राह्मण अध्ययन अध्यापन. समयी अतिथी आलिया जान देती भोजन यथा सुखे. श्रुती स्मृती पुराणे घरोघरी हरी कीर्तने. वेदघोष पारायणे सदा सर्वदा सारखी. तव तया नागरी एक ब्राह्मण धर्मशर्मा नामाधिमान. सदाचारे सुख संपन्न सर्वज्ञ दयाळू तो. तयाची स्त्री परम पतिव्रता काशी नामे साध्वी विख्याता. एकोमय वर्तती उभयंता वृद्ध अवस्था दोघाते. पोटी संतान नसे काही परी विद्या बळे मान्यता होई. विशेष भाव सर्व ठाई पूजासनी श्रेष्ठता. उभयंता समान वयस तव पातलिया मळमास. गौतमी तटी सानास नारी नर समस्त जाताती. ऐसे व्रतता ते अवसरी विप्रस्त्रियेने देखिले नेत्री. मना माझी विचार करी म्हणे कवन परी करावी. जनजाताती स्नानासी आचरताती पुण्यचरणासी. शक्ती नाही माझी या शरीरासी कवन उपायासी करू आता. ऐसी चिंता करिता हृदयात तव पती पातला ग्रहात. एरी पुसतसे वृत्तांत खेदयुक्त आजी काही. एरू म्हणे स्वामी राजा व्रथा जन्म हा पै माझा. नेम धर्म तप ओजा अधोक्ष जाणे नेमी. मलमास तो पुण्या गळा स्नाना ते जाती विप्रमेळा. स्त्री बाळ वृद्ध सकळा करीती सोहळा उपचारे. ते देखोने माझे जीवी चिंता वाटतसे हृदयी. परी शरीरी शक्ती नाही या लागी पाही उद्विग्न मी. ऐकोनी स्त्रियेचे उत्तर कृपेने द्रवले विप्रांतर. काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिसिजे. धन्य ते उभयंता पवित्र तयाचे दर्शने पवित्र. गाव नाही तरी चित्र विचित्र स्त्री पुरुष चरित्र अवधारा. स्त्रिया आचरती नेम धर्म भ्रता रक्षुधेने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त अधम बोले काय कमिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही संध्या नाही पाकसिद्धी झाली की नाही. या विरहित आनिक काही दुजा नाही व्यापार. स्वयं पुण्य करवेना दुजी यांचे देखो शकेना. आता क्षणभरी निवांत बैसाना मी येते पुराणाहुनी. तव तरी निद्रा करा स्वस्थ लव करी जेविता देह पोसत. शेवटी मसनवटी होय प्राप्त ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा. भ्रतारे भोंदावे स्त्रियेसी शस्त्ररीती आहे ऐसी. साप्रत स्त्री धर्मासी न भूतो भविष्यती. असो ऐसी नव्हे विप्र ललना नुलंगी कधी पती वचना. धन्य ते पतिव्रता अंगना विप्रराना संतोषे. मग स्त्रिये ते बोले उत्तर उभयंता जरा भूत शरीर.
चालतान ठाके गंगा तीर, तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासवरी करिता स्नान, शरीरी अवकाश न दिसे जान, तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण, करू आपण उभयंता. ऐसा विचार करोनिया, त्रिरात्र जाती तटाकिया, एकमेकांचा हस्त धरोनिया, जाती लवलाह्या स्नाना ते. अंशकाली करोनिया स्नान सारोनिया, तिळत पर्ण स्वग्रही येती परतून, देती दान द्विजा ते. शक्तीनुसार अपूप अन्न, ते कास्य पात्री निक्षेपून, घृतासहित किंचित सुवर्ण, देती दान सत्पात्री. मग पाकसिद्धी करून, स्वपंक्तीसी विप्र पाचारून, यथारुची करीती भोजन, आनंद मना उभयंताच्या. ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिनी चालिले गंगेस, तव अपूर्व वर्तले त्या समयास, सावकाश अवधारा. एक याम उरली रजनी, उभयतांचे निजध्यास असे मनी, म्हणून अपरात्रीच उठोनी, स्नाना लागुनी चालिले. तव एकाएकी समोर, पिशाच उभा राहिला थोर, लंबोदर दीर्घ शरीर, क्षताधूर उभा ठेला. मस्तकी केश विखुरले ते धूम्राकार आरक्त डोळे, नखाचे गुंडाळे वळले, जिव्हा आवाळे चाटीत. दंत विशाळ दीर्घ थोर, केवळ अस्थिचा पंजर, उभा ठेला नग्न दिगंबर, देखून विप्र कापतसे. विप्र ललना भयभीत, केऊते उदले अरिष्ट उद्भूत, पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त, अकस्मात उदेले. नेनो कर्माचे विधान, आम्हा पुण्य घडेल कोठून, स्नानाते आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा. तव तो पिशाच वृक्षाते, आळे पिळे असे घेत, नयनी देखून उभयांते, धावून येत सानिध्य. विप्रे धैर्य धरोनी मनी, बोलता झाला ते चक्षणी, म्हणे तू तव कोण या स्थानी, आलासी कोठुनी सांग पा. ऐकून विप्राचे उत्तर, एरे घातला नमस्कार, पूर्वस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणा ते. एक बुधे वाहिले, तव दर्शन पावन झाले, करद्वय जोडून वाहिले, विप्रा लागी ते धवा. पिशाच जोडिता कर, विप्र भीतीने गेला दूर, कापतसे थरथर, झाला स्थिर ते काळी. मग तो पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन, पूर्वस्मरण आठवले जान, एक कथन भूदेवा. पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूचा रक्षणार, माझी या धनासी नाही पार, सौख्य अपार भोगी मी. दासदासी स्वग्रही, गोमहिषी खिल्लारे पाही, पुत्र कन्या स्नुषा सर्वही, मिती नाही भाग्याते. परिस्वप्नीही नेने धर्मदान, मग कैसे पुराण श्रवण, नेने कधी हरी कीर्तन, नाही दर्शन संतांचे. सदा सर्वदा चित्त द्रव्यावरी, विप्रभोजन न घडे तिळभरी, तव पातली महामारी, जालो शरीरी हतकाया. यमदूती नेला मारित, कुंभपाकादी जाचनी तेथ, मज भोगविली अमित, ते न सांगवत माझेनी. यमजाचनी अपार, सांगता उलोपा हे अंतर, शब्द न फुटे बाहेर, बोलता उत्तर तुम्हासी. ऐसे दुःख बहुत, मज भोगविती यमदूत, मग मज ढकलून देत, चांडाळ योनीत जन्मलो. तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौर कर्म करू लागलो, वाट पाडू लागलो, मारू लागलो प्राणिया. जीव मात्राचा करी घात, पुराणिकाचे जीवे मारित, साधू संता ते द्वेषित, नाही भीत पापा ते. परद्वारा ते मिती नाही, ऐसे पाप वर्तलो देही, तव भगेंद्रे लिंग पाही, पतन झाले शरीरी. मग लागला क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग, तव यमलोकीचा संग, सांगता भोग उदेला. माझे पाप अति दुस्तर, जाणोनिया यमकिंकर, असी पत्र नरक अघोर, भोगविले फार मज लागी. ऐसे 30 सहस्त्र वर्षवरी, क्लेश भोगविले शरीरी, मग पिशाच योनी निर्धारी, प्राप्त झाली मज लागी. निवेदिलासे समस्त, परी तव दर्शने करोनी मुक्त, होईन ऐसे वाटते. ऐसा माझा पूर्व वृत्तांत, निवेदिलासे समस्त, परी तव दर्शने करोनी मुक्त, होईन ऐसे वाटते. तरी ब्राह्मण हृदय कोमळ, करी परोपकार अढळ, जेणे निरसे पिशाचमळ, होई दयाळ महाराजा. पर उपकारी द्विजवर्या, आचरसी सद्वृत्ती सक्रिया, तरी माते उपकार करोनिया, निवार्या भयापासुनी. ऐसी ग्लानी करून ते काळी, बोलतसे करुणा मेळी, विप्र द्रवला हृदय कमळी, अभयवाणी बोलत, म्हणे तो अकंचित ब्राह्मण गाठीस नाही काही धन, जेणे करिता घडे धर्मदान, तेही साधन नेने पे. परिमळ मास असे प्रस्तुत, त्रिरात्री स्नाना ते असे जात,
तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वतीत दिन एक पै. तरी आम्ही स्नान करून मागुती येता तोवरीस तू स्थिर राहे आता. पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारी. ऐसा व दोन्ही प्रश्न तयासी उभयंता केले स्नानासी. एरू बैसला मार्गासी केधवा येती म्हणोनी. जळो ही दुराशा पापीन इने गाडिले समगर्जन. न सोडी कवना लागून दुरत्यय जाणे आशा हे. तापसी हो का संन्यासी भूत अथवा पिशाचासी. रंक हो का रायासी आशा कवनाशी सुटेना. जेने आशेचा त्याग केला तोची जाणावा मुक्त झाला. एर तो जगत्रय भला सर्वही गोविला आशेने. असो तो पिशाच आशाबद्ध मार्ग लक्षितसे सुबद्ध. तो एरीकडे गंगाजळी भ्रमवृद्ध स्नाने करीती आत्मवर्षणी. सारोनिया नित्यकर्म मागे परतला विप्रोत्तम. तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला केधवा येईल म्हणोनी. आशाबद्ध निजमनी मार्ग लक्षित बैसला ध्यानी. जेवी कामिनी जाराते की दाता लक्षितसे जाचक. अन्नार्थी लक्षी अन्नोदक तुषार्थी लक्षी गंगोदक. तेवी देख पिशाच तो विप्राते देखून नयनी. नमस्कार घातला धरणी मने दयावंता मोक्षदानी. दावी करणी आपुली पै करुणा शब्द ऐकोन कानी. विप्रद्रवला अंतकरणी मग तया ते आश्वासुनी. उदक करी घेतलेसे म्हणे महापुरुषा एका वचन. त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझ म्या केलेसे अर्पण. होऊ उद्धरण पै तुझे ऐसे वचन बोलुनी. उदक घातले दे चरणी तव नवल वर्तले ते सज्जनी. सावधमनी परिसावे पूर्ण दयाळ दीननाथ. दासाचे उने पडोनेदी किंचित. आपुली ब्रीदावळी सांभाळीत महिमा वाढवीत भक्तांचा. मग स्वर्गाहुनी विमान उतरले झाले ते चक्षण. चतुर्भुज विष्णुगुण समान तेजस्वी परमरमणीय लखलखीत. माझी घंटा घणघणीत ऐसे विमान अकस्मात नयनी देखत विप्र तो का. दिव्य देही करुण पिशाच ते विमानी वाहिले तया ते. तव तो स्तुतिवाद गर्जत भावे नमित भूदेवा. म्हणे करुणा करा विप्रवर्या कृपासागरा परम उपकारिया. वेचून आपुली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार. धन्य ते परोपकारी जन परकाजी वेंचित प्राण. तयावरी संतुष्टे जनार्दन न लागे आन साधन पै. असो ऐसा पिशाच उद्धरिला 3 जन्माते मुक्त झाला. 3 स्नानाने पुण्यागळा तात्काळ पावला मोक्षाते. ऐसा प्रत्यय देखून मनी पुननेम धरिला ब्राह्मणी. उभयंता गेले उद्धरुनी ते वैकुंठ भुवनी वास्तवे. हे महात्म्य स्नानाचे सांगितले 3 दिवसांचे. अगणित पुण्य 1 मासाचे महिमान स्नानांचे आगळे. ऐसा कथाभाग समग्र लक्ष्मी ते वदे शारगंधर. तोची प्राकृत भाषे सविस्तर केला उद्धार श्रोतियांचा. म्हणोनी भावार्थ धरोनी व्रत आचरावे सज्जनी. अमान्य न माना कोणी व्यासवाणी सत्य हे. मी तव संताचा पाईक चातुर्य कळा नसे ठाऊक. परी ते वदविता एक रघुनायक दाशरथी. श्रोतिया वक्तियांचे अंतरी तोची व्यापक सर्वातरी. म्हणोनी प्रार्थनेचे वैखरी कुठित निर्धारी झालीसे. इथे श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणिचे संमत मनोहर सूत विरचित सप्तदशोमाध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.